नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, संगर म्हणजे काय असतो, युद्ध, लढाई, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। संगर म्हणजे लढाई, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा, मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, दुर्गुण, सद्गुण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आपला विरुद्धार्थी शब्द आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। बघा, काय विचारलंय, पश्चिमेकडील देशातील लोक त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो। पश्चिमेकडील देशातील लोक त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो, पाश्चिमात्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे या अर्थाची बघा म्हण खालीलपैकी कोणती आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे म्हणजे काय असतो, उंदराला मांजर साक्षी या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अंगाचा तिळपापट होणे। अंगाचा तिळपापट होणे, बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा। बघा, अंगाचा तिळपापट होणे म्हणजे काय असतो, अतिशय संताप येणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। अलंकारिक शब्द बघा कोणता आहे, उंबराचे फूल। उंबराचे फूल म्हणजे काय असतो, अतिशय दुर्मिळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुरावा आणि काडतूस, बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। पुरावा आणि काडतूस, बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, पुरावा आणि काडतूस, बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। विषय क्रमांक 8 बघा, काय विचारलाय, हा, ही, हे, तो, ती, ते, बघा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द असतात। बघा, हे काय असतात, सर्वनाम असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द बघा भाववाचक नाम नाही। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी बघा कोणता एक शब्द आहे जो शब्द बघा भाववाचक नाम नाही। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। शौर्य बघा काय आहे, भाववाचक नाम आहे। स्वामित्व भाववाचक नाम आहे। गोडवा भाववाचक नाम आहे। बघा, विशिष्ट बघा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला रूपाला जोडून दुसरे क्रियापद येते। बघा, वाक्यामध्ये बघा या ठिकाणी एक मुख्य क्रियापद असते, त्या क्रियापदाला सोडून बघा दुसरे एक क्रियापद येते, त्यांना कोणते क्रियापद म्हणतात। बघा, त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, समाजशास्त्र, विज्ञान व मागील सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, ऑप्शन क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वा
किती अप्रतिम षटकार. बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? उद्गारार्थी वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? सदैव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सदैव या शब्दामध्ये कोणती संधी आहे? स्वर संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? व्यंजन संधी आहे का? कोणती संधी असेल? बघा सदैव या शब्दामध्ये स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील बघा शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे? समर्थांचा. समर्थांचा बघा या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. समर्थांचा. चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? चाचीचे बघा काय असतात? षष्टी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? धन धान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा या ठिकाणी समास आहे? धन धान्य. बघा धन धान्य या शब्दामध्ये कोणता समास यायला पाहिजे? वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, इतरेतर. बघा महत्त्वपूर्ण शब्द आहे धन धान्य. बघा या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी तो समास आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? कवी आणि त्यांची टोपण नावे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आत्माराव रावजी देशपांडे बघा यांचं टोपण नाव काय आहे? अनिल, म्हणजे या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज या ठिकाणी बरोबर आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत यांचं टोपण नाव आहे, बरोबर आहे. बघा प्रल्हाद केशव वात्रे केशवसूत बघा या ठिकाणी चुकीची जोडी आहे. बघा प्रल्हाद केशव वात्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा गायरान या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? गायरान. गायीचे रान. गायरान बघा या शब्दामध्ये ते गायरान, म्हणजे ते गायरान कोणत्या यायला पाहिजे? नपुसक लिंग, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अबोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अबोल. अबोलचा बघा काय यायला पाहिजे? अबोल. बोल का, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? व्यवहार ज्ञान नसलेला. बघा त्यांना बिलकुल व्यवहार ज्ञान नसलेला, पण त्यांना काय म्हणतो? व्यवहार शून्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? जास्त जुळणारी मन ओळखा. बघा या ठिकाणी एक मन आहे, खान तशी माती. बघा खान तशी माती या ठिकाणी एक मन आहे. जास्त जुळणारी मन ओळखा. बाप तसा बेटा बघा या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. अर्धचंद्र देणे. बघा अर्धचंद्र देणे म्हणजे काय असतो? काढून टाकणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पाताळ यंत्री. बघा आपल्याकडे झाला होता बघा अलंकारिक शब्द. बघा स्वभावाने अतिशय गरीब, आपण त्यांना काय म्हणतो? गोगलगाय. अतिशय दुर्मिळ संधी म्हणजे काय असतो? उंबराचे फूल. पाताळ यंत्री म्हणजे काय असतो? अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मांजरपाट चिलीपिली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मांजरपाट चिलीपिली बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? योग्य उत्तर काय असेल? मांजरपाट आणि चिलीपिली बघा हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची बघा व्याप्ती मर्यादित करतात त्यांना आपण काय म्हणतो? विशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मित्र या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं आहे? मित्र. मित्र, मित्रत्व, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य भाववाचक नाम आहे.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहत असतो. मी चित्रपट पाहत असतो अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्याचा काळ सांगा. बघा कोणत्या काळाला पाहिजे? मी चित्रपट पाहत असतो. रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. सदन म्हणजे काय असतो? सदन म्हणजे घर. बघा सारंग म्हणजे काय असतो? हत्ती असतो. कांचन म्हणजे काय? कांचन हे हिरण्य. बघा हे सोने या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, ज्याची किंमत होऊ शकणार नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा ज्याची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे काय असतो? अनमोल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनिल या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अनिल. बघा अनिलचा योग्य अर्थ काय असेल? अनिल म्हणजे काय असतो? वारा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, खायला काळ भुईला भार मन आहे. योग्य अर्थ सांगा. बघा याचं योग्य या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ काय असेल? खायला काळ भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दाती तृण धरणे. बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. दाती तृण धरणे म्हणजे काय असतो? शरण येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, रामबाण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. रामबाण. रामबाण म्हणजे काय असतो? अचूक गुणकारी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, दासबोध आणि मनाचे श्लोक. बघा हे खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? दासबोध मनाचे श्लोक कोणाचे आहेत? संत रामदास महाराज. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी रस्त्याने जात असेन. बघा मी रस्त्याने जात असेन. असेन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ. पण कोणता? जात असेन. पूर्ण आहे का? नाही. म्हणजे कोणत्याला पाहिजे? अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. अपूर्ण भविष्यकाळ. मी रस्त्याने जात असेन. बघा चाचीचे हे कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय असतात? चाचीचे काय असतात? षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. विषय क्रमांक पुढचा, पंचवटी या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पंचवटी. बघा ज्या समासामध्ये पहिले पद हे संख्यावाचक असते त्यांना आपण काय म्हणतो? द्विगु समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बावळी मुद्रा देवळी निद्रा. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे. याचा योग्य अर्थ सांगा. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजे काय असतो? दिसण्यामध्ये भोळा परंतु अत्यंत दुष्ट. बघा अत्यंत हुशार मनुष्य. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय आला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 3 आहे. दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून. ऊनहून. बघा हे कोणते असतात? ऊनहून हे पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. सर्वनाम नसलेला कोण? सर्वनाम आहे. स्वतः सर्वनाम आहे. हा सर्वनाम माझा. बघा या ठिकाणी हा शब्द सर्वनाम नसलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, राम आंबा खातो. बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? राम आंबा खातो. बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा तो घरी असला तर त्यांच्याकडे थांबेल. बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. कोणता आहे? संकेतार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? लघु. लघु म्हणजे लहान. लहानच्या विरुद्ध मोठा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मला आयुष्याची फिकीर नाही. बघा कोणता असेल? मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ ओळखा. बघा कोणता असेल? वर्तमान काळाचं वाक्य आहे. बघा हे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डोळा या शब्दाचं वचन बदला. डोळा डोळे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भूपती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा भूपती म्हणजे काय असतो?
भूपती, नरेश, राजा म्हणजे भूपती या शब्दाचा समानार्थी शब्द राजा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द बघा तत्सम शब्द नाही. तत्सम शब्द नाही. बघा कवी या ठिकाणी हा शब्द तत्सम शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. चांगुलपणा काय आहे. भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम. बघा चांगुलपणा बघा हे भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते. मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. मराठी भाषेचं बघा लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव कोणतं आहे. विवा शिरवाडकर बघा त्यांचं या ठिकाणी मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा कमळचा समानार्थी शब्द कोणता नाही. राजीव म्हणजे काय असतो. कमळ. आंबूज म्हणजे कमळ. वायस म्हणजे कावळा. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. बघा वायस या ठिकाणी कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा हे वाक्य कोणतं आहे. जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य काय आहे. ळ हा वर्ण कोणता आहे. मृदू वर्ण, स्वतंत्र वर्ण, कठोर वर्ण, आद्य वर्ण. बघा ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, युद्धाला भिनारा त्यांना आपण काय म्हणतो. युद्धाला भिनारा काय म्हणतो. रणभिरू. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, झाकले माणिक. बघा झाकले माणिक योग्य अर्थ सांगा. झाकले माणिक म्हणजे काय असतो. साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता आहे. चढाई करणे. चढाई करणे, माघार घेणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 बघा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र मागील सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF बघा सर्व आपल्याकडे हे प्रश्न उत्तरासोबत आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.